नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्लॉगमध्ये। काही दिवसापूर्वी माझे आई वडील कोकणच्या ट्रिपला गेले होते, जिथे त्यांनी समुद्राचा गारवा, नारळाच्या झाडांची सावली आणि इतिहासाने नटलेला शिवाजी महाराजांचा विजयदुर्ग किल्ला हा प्रत्यक्षात पाहिला। तिथं आजही त्या इतिहासाचा सुगंध जाणवतो। आईबाबांनी त्यांच्या शब्दात, त्यांच्या अनुभवातून आपल्यालाही तो क्षण अनुभवायला दिलेला आहे। हा त्यांचाच एक छोटासा ब्लॉग आहे, एक आठवण, एक अभिमान। विजयदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला आहे। हा किल्ला समुद्र सपाटीपासून अंदाजे 200 फूट म्हणजेच सुमारे 60 मीटर उंचीवर आहे। समुद्राने 3 बाजूंनी वेढलेला असल्याने याला सी फोर्ट म्हणजेच समुद्र किल्ला म्हणतात। या किल्ल्याचं नाव सुरुवातीला घेरिया असे होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी तो जिंकून त्याचं नाव विजयदुर्ग ठेवलं, म्हणजेच विजयाचा किल्ला। या किल्ल्याची खास वैशिष्ट्य म्हणजे 3 बाजूंनी समुद्र आणि 4थ्या बाजूला खडकाळ भिंत। पाण्याखाली गुप्त बोगदे असल्याचंही मानलं जातं। इथून जुन्या काळात नौदलाचं नियंत्रण आणि संरक्षण दोन्ही केले जायचे। तर चला बघूयात आपला विजयदुर्ग किल्ला। हे बघू शकता, असा तट आहे, असे नाव आहेत आणि असं समुद्रावरच तटावरच आहे। बघू शकता आता हे समुद्राकडे जाण्याचा दरवाजा आहे। ऊन लागायले। हा किल्ल्याचा दुसरा दरवाजा, जिबाचा दरवाजा, जीबीचा दरवाजा। हे अशा प्रकारे दरवाजा आहे। गाईड पाहिजे का सर? गाईड गाईड पाहिजे? गाईड नको। हे बघू शकता, आता दुसरा दरवाजा पार करून आता आलेला आहे। हे बहुतेक गडाचा नकाशा आहे। इथं नकाशा नाही, बघू शकता। पहिली टहळणी करण्यासाठी ही असे दरवाजे होते। पहिले मावळे टहळणी करायचे, ही समुद्रातून कोणी येते का काय असं टहळणी करायला हे दरवाजे होते। हे दरवाज्यातनं टहळणी करायचे। बघू शकता आपण। चल, हे बघा किल्ला। अशा प्रकारे बांधकाम आहे किल्ल्याचं। पूर्ण समुद्राच्या ह्याच्यात आहे। हळू हळू खरुताई चढायलेली आहे वरती। गेली वरती। ही यशवंती म्हणायचं। चला, हे बघा आता पायऱ्या बिऱ्या राहिलेल्या नाहीत,
पूर्वीच्या आहेत, पण हे अशा झिजलेल्या आहेत. ये हे 2 दरवाजे पार करून आता तिसरा मेन दरवाजाला आलेला आहे. बघू शकता हे तिसरा मेन दरवाजा. बहुतेक विजयदशमीला म्हणजे दसऱ्याचं पूजा पण केलेली आहे. हे मेन दरवाजा, तिसरा दरवाजा. पाणी टिपकत आहे वरून. हे तिसरा आणि शेवटचा दरवाजा आहे. हे बघू शकता, हात लावायचा. हे तोप गोळे आहेत, पूर्वीचे तोप गोळे आहेत. हे तोप आहेत. हे पण तोप गोळा आहे. ही तोप आहे. आता साधारण इथं बारो वगैरे आहे, पण तिकडं जाण्यासाठी योग्य किती टक्के आहे हे माहिती नाही, कारण आता सगळे हे झालेलं आहे. हे इथं खलबतखाना आहे, बघू शकता त्यावेळेचा. हे ध्वजस्तंभाकडे म्हणजे इकडं बहुतेक इकडं ध्वज फडकवला जायचा, त्यावेळेला ते ध्वजस्तंभाकडे आहे असं बघू शकता. हे ध्वजस्तंभ. तुझे पाय दुखाले असले थांबते का तू खाली? हे ध्वजस्तंभाकडे. हे बघू शकता पूर्ण समुद्र आहे. हे ध्वजस्तंभाकडे. इकडे जाण्यासाठी लोक फिरतात, पण आत्ता जाणं मला रिस्की वाटते, त्यामुळे मी जात नाही. कुठं? इकडे वरून कुठं वरी हे बघू शकता. ही पहिली टेहळणी आणि ही ध्वज हे असं झालेलं आहे, म्हणजे आत्ताच्या ह्याला पूर्णच हे झालेलं आहे. हे बघू शकता विजयदुर्ग. आपण जर हे बघितलं तर खालचा दरवाजा आहे. आपण आता नाही म्हटलं तर एक 500 मीटरवर तरी आहे. हे बघू शकता पिंपळाचं झाड. हे किल्ल्यामध्ये एवढं झाड आहे. तर किती हे असेल हे बघू शकता. किल्ल्यामध्ये ही झाडी. हे अशा प्रकारे झाडे आहे किल्ल्यामध्ये.
पुढं हं? इकडे जायला आहे ना. पुढं जायला रस्ता आहे पण जरा रिस्की वाटतो. गवत गवत आहे जरा इकडे. इथं. साप इचू सरपटणारे प्राणी पण असू शकतात. इकडे बारो पण आहे पण आता कुठे आहे हे मला जरा सांगणं कन्फ्युजन आहे. इथं रस्ता एंड झालेला आहे. इथून जाता येते ना. इथून पुढे जाता येते. इकडे जाता येत नाही. हं. हे इथनं मागली कोण पुढे असं बंद आहे. निघून फिरायला हं. बुरुज. नाही ही ब्रूज आहे पण आता इथनं आपल्याला आत जाता येत नाही. हे मोठं असं बोरीचं झाड आहे आणि हे एक आंब्याचं झाड आहे, एक वडाचं झाड आहे आणि हे एक पिंपळाचं झाड आहे. 3 झाडं मोठे मोठे आहेत असे 3 प्रकारचे. हे पूर्वीचं दारुगोळा कोठार होतं. आता हे अक्षर मिटल्यामुळे इथं फ्रेश अक्षरात असं दारुगोळा कोठार असं लिहिलेलं आहे. बघू शकता. हे आता बंद आहे. बंद म्हणजे आता अशा प्रकारे कोणतरी आतमध्ये जाईल म्हणून बंद करून ठेवलेला आहे. हे इथं वाचून टाका. येतंय का पटकन सावलीला उभा राहा पलीकडून. नाही. हे बघा. किल्ल्यातील या मोठ्या आयताकृती दुमजली वस्तूत दरबार म्हणून ओळखले जाते. जांब खडक लाकडी खांब तुळ्या आणि कौलारू छप्पर असलेल्या या वस्तूमध्ये सध्या बाहेरील भिंती आणि खांबाचे तळखडे दिसतात. हं. चला तीच आहे. हे दरबार आहे. इकडे नाही ना. भुयारी मार्ग दाखवा. हे भुयारी मार्ग आहे. भुयारी मार्ग म्हणजे मला वाटतं हे समुद्र तटाकडे जाण्यासाठी म्हणजे समुद्राकडे जाण्यासाठी. आत्ता ते मी वापरणार नाही कारण पाऊस झाल्यामुळे पाणी जागी जागी गळतंय. तर मी वरच्या रस्त्याने जातोय. प्रचंड मला मोठा किल्ला आहे पण आता अवस्था म्हणजे पडझड झाल्यामुळे किंवा हे झाल्यामुळे बघू शकता हे असं गवत आलेलं आहे आणि त्यामुळं ट्रेक करायचं कुठनं कसं ते बघून चालू आहे. म्हणजे जिथंपर्यंत रस्ता भेटेल तिथंपर्यंत जाणार आहे आणि तिथून मग रिटर्न येणार आहे. हे बघू शकता. आतमध्ये खाली जाण्यासारखी तर परिस्थितीच नाही आहे. खाली गवत भरपूर वाढलेला आहे आणि कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे सरपटणारे प्राणी जास्त असतात. त्यामुळे गवतात जाण्याची. हे पिंपळाचं झाड बघू शकता केवढं मोठं आहे आणि आता भले मोठे झाडं आलेले आहे तिथे. एक थोडक्यात किल्ल्याला जंगलाचं स्वरूप आल्यासारखं आलंय. हे बघू शकता. जेवढं आम्हाला शक्य होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. सदाशिवराव ब्रूज. सदाशिवराव ब्रूज आहे इथं बघू शकता. आणि ह्या साईडला असा इकडे समुद्र किनारा म्हणजे पूर्ण समुद्राशिवाय चारी बाजूला काही नाहीच आहे. एक दरवाजा
चारी बाजूला समुद्र आहे, हे बघू शकता. कुठेही गेलं तरी समुद्र आहे, चारी बाजूला समुद्र. हे बघू शकता, असं किल्ल्याच्या याला संरक्षण भिंतीला पूर्ण पाणी आहे. अशा प्रकारे गवत आलेलं आहे. किल्ला कुठं आहे आणि गवत काय हे काय कळत नाही. तर मला वाटतंय आता हे उन्हाळ्याशिवाय काय खालचा जागा रिकामा होणार नाही. आणि एक साधारण आता जंगलाचं स्वरूप आलेलं आहे किल्ल्याला. बघू शकता, भरपूर अशी झाडी. गोविंद बुरुज. गोविंद बुरुज. हे गोविंद बुरुज आहे. आता मला वाटतंय इथनं पुढं आम्हाला ट्रेक करणं शक्य होणार नाही, कारण तिकडनं जसा रस्ता बंद आहे तसा इकडनं पण रस्ता बंद असण्याची शक्यता आहे. इथनं पुढं जर रस्ता असेल तरच दाखवू, अन्यथा नाही. आहे पुढं रस्ता आहे. मनोरंजन बुरुज आहे, रस्ता तरी आहे. हा गगन बुरुज आहे. पूर्ण संरक्षण भिंतीला पाणी आहे, पूर्ण पाण्याचा येडा आहे. संरक्षण भिंत म्हणजे पाणी आहे. ते पहिलं संरक्षण ह्याला होतं, तोफे टाकायला किंवा ह्याला, हे असं होतं. महाराजांनी कसा बांधला असेल त्यावेळेला आणि कसा जिंकला असेल, बांधणाऱ्यांनी कसा बांधला असेल. शिवाजी बुरुज बघू शकता, शिवाजी बुरुज. ज्याला कुणाला ट्रेक करायचा असेल त्यांनी ह्या महिन्यामध्ये ट्रेक करा, कारण ह्या महिन्यामध्ये जर ट्रेक केला तर तुम्हाला हिरवं दिसेल. नाहीतर हेच आत्ता जे हिरवं साम्राज्य दिसतंय ते नंतर वाळलं साम्राज्य दिसणार. व्यंकट बुरुज, व्यंकट बुरुज. हे बघा, बुरुजावर पाणी कसं साठलेलं आहे बघा. अजिबात पाणी खाली जात नाही, एक थेंब सुद्धा. दर्या बुरुज, दर्या बुरुज. अशा प्रकारे किल्ला आहे. आम्ही पलीकडे जाण्यासाठी रस्ता शोधतोय, पण आम्हाला रस्ता मिळत नाही आहे. तरी जाण्याचा प्रयत्न करायलोय आम्ही पलीकडं. पलीकडे जाण्याचा प्रयत्न चालू आहे, रस्ता शोधत शोधत शोधत. पण आता मिळतोय का नाही हे मोठा प्रश्न आहे. मग हाय रस्ते पहिले आहेत, पण आता गवतामुळं ह्याच्यामुळं भीती वाटते, बाकी काय नाही. रस्ता तरी आहे. किल्ला आहे आणि रस्ता नाही असं कधी होणार नाही. पण हे बघू शकता,
शिरलाव तर बरोबर, फक्त आपल्याला पलीकडे जाता येते का नाही की ही पंचायत आहे. कारण आता इथं पुढं पाऊल वाटा बी दिसणार, बराचसा मुश्किल दिसायला आता. आलेला मार्ग पर्याय पण मग लय लांब गेलं, 2 तास गेले मग त्याच्यात त्याला पर्याय नाही. आलेला मार्ग म्हणल्यावर. तर मित्रांनो, माझ्या आईवडिलांचा हा कोकण दौरा केवळ सहलीपुरता नव्हता, तर निसर्ग, इतिहास आणि आठवणींनी भरलेला एक सुंदर प्रवास होता. विजयदुर्ग किल्ल्याच्या भव्यतेनं मन भारावलं आणि पुढच्या भागांमध्ये त्यांनी अनुभवलेली अजून काही अद्भुत ठिकाणं तीसुद्धा लवकरच तुमच्यासमोर आणणार आहोत. तर तेच बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.